डॉकेडच्या समुद्रात मंगळवारी भारतीय नौदलाच्या 2 सुरक्षा नौका बुडाल्या। सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, तसंच बंदरातील नौदलाच्या सागरी संपत्तीचेही नुकसान झालं नाहीये, असं सूत्रांनी सांगितलंय। बंदरात उभ्या असलेल्या 2 पैकी एका बोटीला आग लागली। ही आग जवळच्या दुसऱ्या बोटीपर्यंत पसरली। आग विझवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पाणी आत शिरलं व दोन्ही बोटी बुडाल्या। नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील तरुणीवर बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील वातावरण तापलंय। विधिमंडळातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले। याच मुद्द्यावरून विधान परिषदेत चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे यवतमाळचे आमदार संदीप बाजोरिया चक्क झोपा काढत होते। एकीकडे विरोधी पक्षाचा एक नेता या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरतोय, तर दुसरीकडे एक नेता मात्र झोपा काढत असल्यामुळे विरोधकांना खरोखरच या घटनेचं गांभीर्य आहे की फक्त ही घटना सरकार विरोधात मुद्दा म्हणून वापरला जातोय, असा प्रश्न निर्माण होतोय। महात्मा गांधींच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना फटकारलं। माफी मागा अथवा मानहानीच्या खटल्याला सामोरं जा, असं राहुल यांना स्पष्ट शब्दात न्यायालयानं सांगितलंय। न्यायालयानं राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी 27 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गाणगापूरला दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर मंगळवारी काळाने घाला घातला। ट्रक आणि क्रुझरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला। अपघातात ठार झालेले सर्व प्रवासी महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याचे रहिवासी आहेत। आज गुरुपौर्णिमा असल्याने दर्शनासाठी हे भाविक गाणगापूरला निघाले होते। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मसुरीतील लँडोर येथील रिसॉर्टवरून DRD सोबत सुरक्षेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादामुळे केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांची मदत मागितली आहे। ही संपत्ती सचिन तेंडुलकरचा व्यावसायिक भागीदार संजय नारंगची आहे। मनोहर पर्रिकरांनी मात्र या प्रकरणी दखल देण्यास नकार दिला असल्याची माहिती मिळाली आहे।